भोकरदन तालुक्यातील धावडा बसस्थानकावर अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात आज दिनांक 1/10/2025 बुधवारला सकाळी 9:30 ते 11 दरम्यान अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावरील धावडा बसस्थानकावर धावडा व परिसरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। अधिक माहिती अशी की आज अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर धावडा बसस्थानकावर शेकडो धनगर बांधवांनी धनगरवाड्यातून मोर्चाला सुरुवात करून धावडा बसस्थानकावर येऊन 1 ते 2 रास्ता रोको आंदोलन केले। यामध्ये रोडवरील दोन्ही बाजूला 4 चाकी आणि 2 चाकी गाड्या, ट्रक, टेम्पो व इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तसेच या प्रसंगी धनगर बांधवांनी त्यांच्या मेंढ्या सुद्धा या आंदोलनस्थळी घेऊन येऊन सहभागी झाल्या। तसेच धनगर समाजाचे नेतृत्व उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी जालना येथे बेमुदत उपोषण सुरू केले। तसेच आज 14 दिवस झाले असून ते उपोषण करीत आहेत। तरी प्रशासनाने उद्यापर्यंत या उपोषणाची दखल घेतली असल्याने धनगर बांधवांनी जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गावागावात आंदोलन करण्यात येत आहे। तसेच शासनाने तातडीने व धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी मोर्चाद्वारे धनगर बांधवांनी केली। तसेच मान्यवरांनी सांगितले की देवाभाऊंनी 2014ला सांगितले होते की आमचे सरकार आले तर आम्ही धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू असा शब्द त्यांनी दिला होता। पण सरकार आले त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट केला नाही। त्यांनी तातडीने धनगर समाजाचे एसटी समाजात आरक्षण द्यावे अशी मागणी धनगर बांधवांनी केली असून देवाभाऊंनी त्यांचा शब्द पाळावा, त्यांना एसटी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी सुद्धा धनगर बांधवांनी धावडा येथील मोर्चा प्रसंगी केली आहे। तसेच धावडा गावातील इतर समाज बांधवांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन त्यांना सहकार्य केले। विशेष म्हणजे हा मोर्चा शांततेत पार पडला। एवढी पारड ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस स्टाफ यांचा कडक बंदोबस्त होता। अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण। आंदोलन आणि कुठं आंदोलन झालं आज धावडा येथे भोकरदन तालुक्याच्या ठिकाणी मी पाचोरवरून येत असताना ऐनाची माझा या रस्ता रोकोला भेट दिली गेली आणि या रस्ता रोकोला मी पाठिंबा दिला। मी नंदू लवंगी बुलढाणा महाराष्ट्र आरक्षण संघटना समिती सदस्य आज जात असताना या ठिकाणी मी मोर्चा बघितला आणि त्या ठिकाणी बुलढाण्याच्या वतीने सुद्धा जालन्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रभर या दीपक बोराडे हे गेले 15 दिवस झाले जालन्या या ठिकाणी उपोषण करत आहे। सरकारला मेन म्हणजे चालवायचं, सरकार हे दीपक बोला चालवायचं काम करतं आहे। कारण की आम्ही सरकारकडे भीक मागत नाही। सरकारला जर असं वाटतं असेल की बाकी अवंतर कोणी आरक्षण मागत असेल म्हणून धनगर समाज जागा झाला, हा धनगर समाज आज जागा झाला आणि गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज आरक्षणाची लढाई लढतो। आमच्याकडे बरेचसे समाज बांधव या आरक्षणासाठी बळी गेले। तिथे कोपरेसारखे लोक या आरक्षणासाठी म्हणजे त्यांचा प्राण गेला। पण आज दीपक भाऊ ज्या जालना ठिकाणी आरक्षणाला म्हणजे उपोषणाला बसले 14 दिवस झाले, सरकारने कुठली गंभीर्याने दखल घेतली तर सरकार असं पान पुसलं आणि कोणाला पान पुसलं करतं। कारण की सरकारला मी या तुमच्या म्हणजे मीडिया माध्यमातून सांगतो की दीपक भाऊला म्हणजे दीपक भाऊ स्वतःच्या घरासाठी की न्याय मागत नाही, आमच्या संपूर्ण लेकरा बाळांच्या हितासाठी न्याय मागतात। आज दीपक भाऊचे छोटे छोटे लेकरं आहे, त्या माणसाचे त्या माय माऊलींची किती तळमळ होत असेल, त्यांचा सुद्धा परिवार आहे। पण ते आज समाजाच्या लेकरा बाळासाठी समाजासाठी न्याय मागताय, स्वतःच्या जीवाची न काळजी करता। जर तो माणूस स्वतःचे जीव देऊन त्या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही समाज बांधव पूर्ण ताकद त्यांच्या सोबत आहे। आणि या सरकारला माझं सांगणं आहे की आम्ही तुम्हाला जो आरक्षण मागतोय तुम्हाला भीक मागते। डॉक्टर साहेब बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आम्हाला घटनेत 36व्या क्रमांकावर आरक्षणाची तरतूद केलेली आहे। तर त्या ठिकाणी फक्त भाषेची मिस्टेक झालेली आहे, र आणि ढचा फरक आहे। तेवढं तुम्ही दुरुस्ती करा, तुम्हाला काय करा ते करा, तेवढं दुरुस्ती करून आम्हाला तात्काळ आमच्या दीपक भाऊचा जीव वाचवा आणि समाजाला न्याय द्या। आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आम्हाला 2014 शब्द दिला होता की सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण दिले। त्यांनी सुद्धा त्यांचा शब्द पुरा केला आणि त्यांनी त्यांचा शब्द पुरा करावा। त्याचा अन्यथा धनगर समाज जर आतापर्यंत शांततेच्या मार्गात चालला, पण समाजाचा अंत सरकारने पाहून समाजाचा अंत जर सरकारला पाहिला तर सरकारला खूप मागात जाईल आणि सरकारला याचे खूप मोठे परिणाम भोगावला म्हणजे सत्य या पूर्वी सरकारला रोखल्या जाईल आणि सरकारला जे काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला सगळं जबाबदार सरकार राहील। सरकारने तात्काळ निर्णय घेऊन दीपक न्याय देण्याचा प्रयत्न करावा। माझे नाव समीक्षा विलास बडगे। पिवळा आमचा झेंडा, लाल आमचे रक्त, प्राणदेवनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, तसेच राहते सळसळत धनगराचे रक्त। आम्ही फक्त आणि फक्त आल्या मातेचेच भक्त। आपले समाज बांधव दीपक भाऊ बोराडे हे आमचे समाज बांधव दीपक भाऊ
14 दिवस झाले उपोषणाला जालना येथे उपोषणाला बसलेले असून जालना येथे उपोषणाला बसले असूनही समाजासाठी एसटी आरक्षण मिळण्यासाठी तशी मी सरकारला विनंती करते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांनी 2014ला दिलेला शब्द पाळावा. धन्यवाद. कोणते? पिवळा आमचा झेंडा, लाल आमचे रक्त, प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. तसेच राहू दे धनगराचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त आईल्या मातेचेच बघतो. जय मल्हार.